जुनैद खान दुरानी ने बोलते हुए कहा कि पार्टी टिकट अगर नहीं देती है तो अपक्ष लड़ने की तैयारी। 26 जुलाई 2024 को महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने परभणी शहर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से जिले भर के लिए निष्ठावंत संवाद दौरा किया। इस कार्यक्रम का आयोजन परभणी शहर के बसमत रोड राष्ट्रवादी कांग्रेस भवन में 12 बजे से आयोजित किया गया था। इस वक्त वहां पर गंगाखेड़ के घनघाट मामा, जिंतूर के विजय भांबड़े, पाथरी के अब्दुल्ला खान दुरानी और बाबाजानी दुरानी, इनके समर्थक जुनैद खान दुरानी, इनके साथ आए हुए सभी समाज के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारियों ने आमदार का टिकट देने की मांग करते हुए आप इस वीडियो में नज़ारा देख सकते हैं। माजी आमदार बाबाजानी दुरानी इनके लिए नारे भी लगाते हुए समर्थक दिखाई दे रहे हैं। किस तरह से प्रतिक्रिया दी अब्दुल्ला खान दुरानी बाबाजानी दुरानी को लेकर समर्थकों ने, आइए जानते हैं। इस वक्त वहां पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल, माजी आमदार विजय गवाने, माजी आमदार विजय भांबड़े, परभणी शहर जिला अध्यक्ष दाकिर अहमद खान उर्फ दाकिर लाला और साथ ही महाविकास आघाड़ी के महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ता भारी संख्या में मौजूद थे। या ठिकाणी मी पाटील साहेबांना ही विनंती करण्यासाठी आलेलो आहे की साहेब, आमदार बाबाजानी दुरानी साहेब हे पूर्ण सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणार नेतृत्व आहे आणि त्याबरोबरच आमची सर्व कार्यकर्त्यांची मतदाराची अशी भावना आहे की 2004 ते 2009 आमदार साहेबांनी पाथरी विधानसभेचं नेतृत्व केलं होतं आणि आजही आम्ही आता जेव्हा फिरायला आलो त्यांच्या प्रचारासाठी तर गावोगाव लोकांची मागणी, मतदाराची मागणी किंवा साहेबांनी विधानसभेचं नेतृत्व करावं म्हणून साहेब तुम्हाला सगळ्यांची वतीने एक विनंती करतो की आता आपण अनुभवलं मागच्या लोकसभेत संबंध महाराष्ट्रात मराठवाड्यात मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला भरभरून साथ दिलेली आहे आणि त्याचंच एक फलित म्हणून एक मुस्लिम चेहरा म्हणून मराठवाड्यात सक्षम मुस्लिम चेहरा म्हणून महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शरदचंद्रजी पवार गटाने आमदार बाबाजानी दुरानी साहेबांच्या येणाऱ्या विधानसभेला विचार करावा। आम्ही 100% ती जागा निवडून आणू आणि याचा फायदा महाविकास आघाडीला, राष्ट्रवादीला, संबंध मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात होईल एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या जिल्ह्याला भेट देण्यासाठी आलेले आपले प्रांताध्यक्ष सन्माननीय पाटील साहेब, मंचावरील सर्व मान्यवर, पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये साहेब मी परभणीत राहतो पण माझं गाव पाथरी मतदारसंघामध्ये आहे आणि पाथरी मतदारसंघामध्ये परभणी तालुक्यातली काही सर्कल येतात, त्याच्यामध्ये पेडगाव, जाम, कोकणी, दैठणा आणि लोहगाव आणि सिंगणापूर ही एवढी सर्कल ही पाथरी मतदारसंघामध्ये येतात आणि नेहमीच ह्या सर्कलमधून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी ताकद आहे ती कमी राहिलेली आहे आणि मागच्या या 10 वर्षामध्ये ही ताकद चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे। आदरणीय बाबाजानी साहेबांनी मागील अनेक वर्षापासून पवार साहेबांसोबत काम केलेलं आहे। आपल्या पक्षाचा प्रोटोकॉल, काही तांत्रिक अडचणी ह्या गोष्टीबद्दल आम्ही बोलू शकत नाही, पण इतके वर्ष केलेलं काम त्याचा सुद्धा पक्षाने कुठेतरी एक विचार करावा। दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आमच्या जिल्ह्यामध्ये आदरणीय बाबाजानी साहेब हे असं एक नेतृत्व आहे जे सर्व समाज मान्य आहे, सर्व धर्मीयांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व आहे, म्हणून निश्चितच त्यांची वेगळी छाप आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून आमच्या सर्वांची एक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे की साहेब आपण ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडून घ्यावी आणि निश्चितच बाबाजानी साहेबांना जर आपण उमेदवारी दिली तर आज मी तुम्हाला सांगतो की 100% ही जागा आपली लागली आहे। वातावरण खूप चांगलं आहे, परिस्थिती खूप चांगली आहे, फक्त साहेब विनंती आहे, तांत्रिक अडचणीत आम्ही बोलू शकत नाही त्या गोष्टीवर, पण आपण कुठेतरी एक सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कुठेतरी साहेबाचा, आमच्या सर्वांच्या भावनांचा विचार करावा आणि साहेबांना उमेदवारी द्यावी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो। आम्ही थांबतो। व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, तसंच माजी आमदार विजय भांबड़े साहेब,
गव्हाणे साहेब तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांना जय राष्ट्रवादी. साहेब, आम्ही पाथरी विधानसभा मतदारसंघातून येतो आणि पाथरी विधानसभेतल्या पूर्ण गावांमध्ये राष्ट्रवादीची ताकद फार मोठी आहे. पवार साहेबांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. परंतु मधल्या काळात आपल्या पक्षफुटीमध्ये काही निर्णय घेण्यात आले, परंतु आम्ही सोबत वापस येण्याच्या तयारीत आहोत आणि आपण आम्हाला स्वीकारावं ही आमची पहिली विनंती आपल्याला. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची फार मोठी ताकद आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर आमदार बाबाजी दुराणी साहेब आणि भांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यामध्ये होत्या आहेत आणि भविष्यात सुद्धा ही जर ताकद आपल्याला कायम ठेवायची असेल तर बाबाजी साहेबांसारखं धर्मनिरपेक्ष नेतृत्व आपल्याला ह्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष आवश्यक आहे. आपल्याला या ठिकाणी पाथरी विधानसभा मतदारसंघ आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघ एकमेकांना जोडून आहे आणि एकमेकांना पूरक आहे. त्यामुळे दोन्ही विधानसभेतल्या जर जागा आपल्याला लावायची असतील तर त्या ठिकाणी भांबळे साहेब आणि बाबाजी साहेब हे दोनच माणसं या ठिकाणी लागतात. तर आपल्या दोन्ही जागा आपण चांगल्या पद्धतीने निवडू शकतो. साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्वीपासून बाबाजी साहेब आपल्या पवार साहेबांसोबत मागच्या 35-40 वर्षापासून आहे आणि त्याच गोष्टीचा विचार करून एक नेतृत्व असं तयार करावं. आमचा सर्व गावांमध्ये प्रचार दौरा एक राऊंड आमचा कंप्लीट झाला आहे आणि प्रत्येक गावामधून त्या ठिकाणी आम्हाला लोक सांगतात की आपण पवार साहेबांसोबतच राहा, पवार साहेबांसोबतच तुम्ही असाल, आम्ही तुमच्यासोबत चांगल्या ताकदीने आहेत आणि आम्ही अपक्ष जरी पडामध्ये लोक आम्ही सोबत आहेत, परंतु पवार साहेबांचा आशीर्वाद जर आमच्यासोबत असेल तर आम्ही चांगल्या मताधिक्याने ह्या ठिकाणी निवडून येऊ शकतो आणि आपल्या पक्षाची ताकद परत ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही वाढवू शकतो एवढी विनंती करतो. आणि आपण ह्या मतदारसंघामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून घ्यावी, कारण मागच्या वेळेस ही जागा आपण मुस्ती दिली होती काँग्रेसला आणि काँग्रेसला निवडून आपण आणलं होतं. आपल्यामुळे काँग्रेसला आला होता, काँग्रेसला निवडून दिला होता, परंतु आपल्या तेवढा अपेक्षा मतदारांच्या अपेक्षा मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा पाहिजे त्या प्रमाणात पूर्ण नाही झाल्या. त्यामुळे आपल्याला त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बाबाजी साहेबांसारखं विकासाभिमुख नेतृत्व ह्या ठिकाणी आवश्यक आहे आणि आपल्याला विनंती आहे की आपण बाबाजी साहेबांना ह्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी द्यावी आणि आपला हा मतदारसंघ आबाधित ठेवावा. जिंतूर आणि पाथरी जागा ह्या ठिकाणी दणदणीत मताने निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सर्व कार्यकर्ते ह्या ठिकाणी घेऊन विनंती. तर आदरणीय विचारपीठ आणि जयंत पाटील साहेब, आमच्या पाथरी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीचा राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांना विचारधारेला चालून असणारा मतदारसंघ आणि आमचे नेते पाथरी विधानसभा मतदारसंघात 2004 ते 2009 पाथरी विधानसभा हा आमदार बाबाजी दुराणी साहेब यांचा मतदारसंघ हा पूर्वीचाच आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ. 2004 ते 2009 आमदार विधानसभेचे त्यानंतर तुमच्याच छत्रसाहेब गांधी साहेब विधान परिषदेचे आमदार आहेत आणि आता पूर्ण पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आतापर्यंत जिल्हा परिषद सुद्धा साहेबांच्या अध्यक्षतेखाली भांबळे साहेब हे सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद होती. पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था या आमदार बाबाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि पाथरी विधानसभा मतदारसंघाची विनंती आहे तुम्हाला की आमचा हा पूर्वीचाच जो मतदारसंघ आहे तो आम्हाला तुमच्या पवार साहेबांच्या गटाकडून सोडण्यात यावा ही आमची तुम्हाला नम्रपूर्वक मतदारसंघ पाथरी विधानसभा मतदारसंघ हा बाबाजी साहेबांना सोडण्यात यावा ही नम्रपूर्वक राष्ट्रवादी पक्षाचा आहे. राष्ट्रवादीचा सातत्याने आमदार त्या भागातून निवडून जात आहे. माझी आपल्याला विनंती आहे की पाथरी हा मतदारसंघ जनतेचा व मतदारांचा कौल लक्षात घेता हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला आपण सोडून द्यावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ज्या ठिकाणी ज्यांना तिकीट मिळत आम्ही त्यांच्या मागे पूर्ण ताकद उभा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या ठिकाणी फोडतो. साहेब, या ठिकाणी आज या ठिकाणी आपले प्राध्यापक जयंत पाटील साहेब मंचावर उपस्थित सर्व मान्यवर साहेब, मला आम्ही जास्त वेळ घेणार नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आम्ही जेव्हापासून राजकारण मी लहानपणापासून राजकारण पाहतोय बाबाजी साहेबांचा जवळून, तर तेव्हापासून जे आहे साहेब आम्ही पवार साहेबांचे निष्ठावंत आणि जुने माणसं आहे. पवार साहेब आमचे सर्व आहे. पवार साहेब आमचे हृदयात काली होते, आजी आहे आणि भविष्यात राहणार. कारण आम्हाला 2000 नेजरगावला जे आहे तिकीट पवार साहेबांपुढे आम्हाला त्या ठिकाणी तिकीट भेटलं
2004ला त्या ठिकाणी साहेब 2004ला पुन्हा तिकीट भेटला, आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो. मग 2 वेळेस पवार साहेबांनी आम्हाला विधान परिषदेवर पाठवला. साहेब आम्ही पवार साहेबांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काय आम्ही आमच्या आयुष्यात घडलो हे आमची सर्वसामान्य जनता आणि पवार साहेब पक्षामुळे आज आम्ही जे काही आहोत ते पक्षामुळे आहोत, पवार साहेबांमुळे आहोत. पवार साहेबांनी जे काय आम्हाला दिलं भरभरून पवार साहेबांनी आम्हाला प्रेम दिलं. आम्ही 1.5 वर्ष तणाने जरी एखाद्या ठिकाणी गेलो असलो तर मनाने आम्ही इथंच आहे, आम्ही कुठे गेलो नाही. साहेब मला एवढंच म्हणायचं आहे की पक्षाचे जे आहे आदेश सर्व पर्याय शेवटचे आहे. तुम्ही आमचा विचार करा. एक सर्व धर्मीय नेता म्हणून या ठिकाणी तुम्ही आमचा विचार करा. एक अल्पसंख्याक नेता म्हणून तुम्ही आमच्या या ठिकाणी विचार करा. आणि साहेब आम्ही हे जे तुम्हाला जगाचे मागायलो हे फक्त लढण्यासाठी नाही पण जिंकण्यासाठी या ठिकाणी मागायलो. आम्हाला साहेब तुम्ही एक संधी आम्हाला द्या, आम्ही जिंकल्याशिवाय तुम्हाला तोंड सुद्धा दाखवणार नाही. आणि साहेब ही मागच्या वेळेस आपण ही जी जागा आहे काँग्रेस आपण विधान परिषदवर होतो म्हणून ही जागा आपण त्या ठिकाणी काँग्रेसला सोडली होती. पण भविष्यात साहेब तुम्ही आम्हाला संधी द्या आणि काँग्रेसचे जे उमेदवार आता वरच्या पातळीवर तुम्हाला तिथे त्यांना कुठे ऍडजस्ट करायचं तुम्ही करा, पण तेवढी जागा आम्हाला सोडून घ्या. तर तुम्हाला शब्द देतो आम्ही आधीही पवार साहेबांचे भविष्यातही राहतील आणि तुम्हाला हे सीट जिंकल्याशिवाय आम्ही तुम्हाला म्हणजे तोड सुद्धा त्या ठिकाणी दाखवणार नाही. रामकृष्ण हरी पाथरी तालुक्यात बाबाजी साहेबांची वाजूद्या तुतारी. बाईट घ्यायची काय लावलंय विधानसभा मतदारसंघ माननीय आमदार बाबाजानी दुर्राणी साहेबांचा गड आहे. आणि मागच्या मतदानमध्ये विधानसभामध्ये बघितलं सुरेशराव वडपूरकरांना जे निवडून आणलं होतं ते फक्त आणि फक्त आमदार बाबाजानी दुर्राणी साहेबांमुळे त्यांची सीट लागलेली. आणि लोकसभा इलेक्शनमध्ये जर तुम्ही विचार केलं तर महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाने भरपूर मतदान दिलेलं आहे. तर आमची शरद पवार साहेबांना अशी विनंती आहे की पाथरी मतदारसंघाचं जे तिकीट आहे ते आमदार बाबाजानी दुर्राणी साहेबांना दिलं पाहिजे. तर आम्ही त्यांना ताकदीने निवडून आणू, भरपूर मताने निवडून आणू अशी आमची अपेक्षा आहे. मुस्लिम समाज पूर्ण शरद पवार साहेबांच्या सोबत आहे. जर तिकीट दिलं नाही तर उद्या ते नाराज होऊ शकतो अशी आमची इच्छा आहे. बाबाजानी साहेब बाबाजानी साहेबांनी यांच्याकडे तिकीट भेटावा म्हणून आम्ही डेलिगेशन घेऊन या ठिकाणी आलो. आणि आमची अशी इच्छा आहे व सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की महाविकास आघाडीतून निवडणूक लढावी आणि जिंकावी. चलो बोल आम्ही तुमच्याची मागणी केलेली आहे. सध्या आमचा प्रवेश या ठिकाणी झालेला नाही. आम्ही तुमच्याची मागणी केली आहे. उद्या जरी आम्हाला तिकीट भेटलं तर आम्ही नक्की प्रवेश करू. उदाहरण खासदार एकाच वेळेस तिकीट आम्हाला नाही भेटलं तर आमची अपक्ष लढण्याची तयारी आहे. पण आम्ही महायुतीतून निवडणूक लढणार नाही ही गोष्ट मात्र क्लिअर आहे.